श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 मराठीत नक्की ऐका. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सद्य तू अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एकरूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नूपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणीने बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर. नृपाला घी परियेसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते अनावे आवट पुरेसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकूनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जणे त्या परी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होई सत्वर लढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहु सालदाणे याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशी याने काही न झाले केली ती तुके व्यर्थ गेले. तात्या मणी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती त्याच लागती विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशः चोळापासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडुनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेथे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपला ही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.